महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडल के 10वीं कक्षा के नतीजे बुधवार को ऑनलाइन घोषित हुए, जहां पर रायगढ़ जिला एवं पनवेल तालुका में लड़कियों ने बाजी मारी है। रायगढ़ जिले में 87.70% लड़कियां पास हुई है, तो 86.74% लड़के पास हुए हैं। तो वहीं पनवेल तालुका में 90% लड़कियां तो 88% लड़के पास हुए हैं। नतीजे घोषित होने के बाद 14 जून से ऑनलाइन एडमिशन शुरू हो जाएगा, तो 27 जून को पहली मेरिट लिस्ट घोषित की जाने वाली है, जिसके बारे में विके हाई स्कूल के प्रधानाचार्य के डी म्हात्रे ने हमारे प्रतिनिधि को जानकारी दी। मी विके हायस्कूल मुख्याध्यापक आणि ऑनलाइन 11वी प्रवेश प्रक्रियेचा गायडन्स सेंटरचा प्रमुख म्हणून 10वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की उद्यापासूनच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे। विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी उद्यापासून ऑनलाइन प्रवेश आपल्या शाळेतून भरावेत। शक्यतो विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेत जाऊ नये, कारण सायबर कॅफेमधून अचूक अशी माहिती भरता येत नाही। 14 ते 21 ही पहिली प्रवेश प्रक्रियेचे अर्ज सादर करण्याची तारीख आहे आणि 22 तारखेला पहिली गुणवत्ता यादी सुरू होणार आहे। तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष द्यावं। पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी व्यक्तिशः त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। पनवेल स्थित कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी संचालित बांस हाई स्कूल, सेंट जोसेफ हाई स्कूल, कमलू पाटिल विद्यालय, सिकेटी हाई स्कूल, महात्मा एजुकेशन हाई स्कूल, मोरू नारायण हाई स्कूल, रयत शिक्षण संस्था गवान, केएस हाई स्कूल पनवेल आदि स्कूलों का 100% निकाल घोषित किया गया है। तो वही नवीन पनवेल स्थित वासुदेव बलवंत फड़के विद्यालय का विद्यार्थी अमोघ शरद चंद्र ओगले 99% से पास हुआ है। उसकी इस उपलब्धि पर हमारे प्रतिनिधि ने अमोघ से बातचीत की। असा विचार नव्हता केला, पण अभ्यास चांगला करायचा होता एवढं मनात होतं। मुख्य म्हणजे अभ्यासाबरोबर बाबांचा खूप सपोर्ट मिळाला। शाळेने खूप मार्गदर्शन केलं, वेळोवेळी चांगले शिक्षक तिथे उपलब्ध करून दिले आणि आमची महाराष्ट्र एज्युकेशन संस्था त्याच्यामुळे खूप मार्गदर्शन मिळालं, त्यांचे मी आभार मानतो। कर्नाळा स्पोर्ट्समध्ये आपण रायफल शूटिंगची रेंज उपलब्ध करून दिली, त्याच्यामुळे त्या स्पोर्ट्सचाही मला फायदा झाला। एकंदरीत 1 वर्षाचा तुझा कालावधी कसा होता, अभ्यास कसा, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, कारण की रिझल्ट पहिलं तुला 94.51 असे काहीतरी पर्सेंटेज आणि 25 मार्क्स ॲड करून तुला 99 हे होते। एकंदरीत कसं तू मॅनेज केलं सगळ्या गोष्टी, अभ्यास, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज? काय बरेच जण बोलतात की बाबा स्पोर्ट्स केले की अभ्यासात मागे पडेल, असं काय नाही, पण मला ॲक्च्युली असं झालं, स्पोर्ट्स केल्यामुळे थोडं रिलॅक्सेशन मिळालं। अभ्यास चालूच होता, शाळा पण सपोर्ट वेळोवेळी करत होती आणि आताच म्हटलं असं स्पोर्ट्ससाठी कारण स्पोर्ट्समध्ये आपण खूप जवळ रेंज उपलब्ध करून दिली, त्याच्यामुळे स्पोर्ट्सचाही खूप फायदा घेता आला। त्या 25 मार्कांचा बेनिफिट मिळण्यासाठी साधारणतः शाळा, क्लास, अभ्यास मिळून दिवसातले 12-13 तास जात होते। स्पोर्ट्ससाठी आठवड्यातून 2-3 दिवस रेंजवर यायचो, 2.5-3 तास रोज प्रैक्टिस करते। 10वीं कक्षा में पास हुए सभी विद्यार्थियों को कर्नाला टीवी परिवार की ओर से हार्दिक बधाइयाँ।